गो. एक तसं नाही. 1 2 3 and go. त्यामुळे माझं जिंकून झालेलं आहे. हे गाईज नमस्कार. तर आज आपण करतोय पाणीपुरी कपल चॅलेंज. तर त्यामध्ये आम्ही अजून रूल्स नाही ठरवले, पण इथं आम्ही पूर्ण पाणीपुरीचं सेटअप लावलेला आहे. आणि आता तू कुठं आल्यास ग? गोड पाणी आहे, इथं तिखट पाणी आहे, कांदा. सो आता आम्ही पुरी प्रिपेअर करू आणि चॅलेंज स्टार्ट होईल. तर चॅलेंज असं असणार आहे आपलं की ताटातल्या पुऱ्या ज्याच्या लवकर संपतील तो जिंकला. अगं पाणीपुरीला कांदा चिरायचा आहे ग, बारीक चिर. इथं बघ डोळ्यातनं पाणी. चला आज तर पाणीपुरी चॅलेंज होणार आहे. मस्त पुऱ्या छान होत्या. 3 9 16 झाले. 12 13 आणि मला असं बघूनच खायची इच्छा झाली आता. वाव. आता का खायलास? आता का खातो, माझ्या तोंडात पाणी सुटलं. चॅलेंज चालू व्हायच्या आधीच दणका द्यायलास होय? मगाच तर मला म्हणलीस की. काय म्हणलं? आठव की कुठल्या घरात आलोय. आणि आता तू कुठं आल्यास ग? जो की सगळा होममेड आहे. सो इथं मी एका ताटामध्ये 13 पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि दुसरीकडे पण तेवढ्याच आहे. गोड पाणी आहे, इथं तिखट पाणी आहे, कांदा. सो आता आम्ही पुरी प्रिपेअर करू आणि चॅलेंज स्टार्ट होईल. तर चॅलेंज असं असणार आहे आपलं की ताटातल्या पुऱ्या ज्याच्या लवकर संपतील तो जिंकला आणि जो जिंकला त्याने दुसऱ्याला असं 2000 रुपये पे करायचे. चुकीचं बोललीस. मग जो हारला त्यानं जिंकलेल्याला 2000 त्यानं जिंकलेल्याला 2000 रुपये द्यायचे. उलट बोलतेस की. म्हणजे तुला माहित आहे कसं, जरी मी हारलो तरी ह्यानं मला द्यायचे आणि जरी हा जिंकला तरी ह्यानं मला द्यायचे. बरं कर कामाचं बघ. चला तर मग आता स्टार्ट करूयात. करू दे का स्टार्ट? हे थांब. रेडी स्टेडी गो. पुढं कशाला पडलं की अंगावर? अगं मग नाही पडत. नाही. आता हात वर कर. 1 2 3 स्टार्ट. स्टार्ट म्हटलं की मग स्टार्ट करायचंय आणि कोण जिंकते बघूया. थांब. थांब. 1 2 3 and go. तुम्हाला का बघायला? कितवी पुरी आहे तुझी? 4th. मी 5th. जीप चावले. बिना पाण्याचं खाऊ का? का की मला तो काय बघायला? म्हणजे जिंकलाच हे मी मान्य केलं.
जिंकलास दे 2000 रुपये. तर मित्रांनो आता मी चॅलेंज जिंकलेलो आहे. आता 2000 रुपये तू द्यायचेस मला. मी सुरुवातीला काय सांगितलं काय सांगितलं नव्हतंस. मी सांगितलं होतं जिंकला तरी तू रडायचं नाही, आता रडायचं नाही. आता रडायचं नाही. ना तुला पाणीपुरी माझ्या हातची खायला मिळाली तिथंच समाधान. आता रडायचं नाही कोमल, आता द्यायला लागेल. तर गाईज आपलं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे आणि अशा रीतीने मी जिंकलेली आहे. कोण जिंकलं? कमी खाईल ते जिंकणार. त्यामुळे माझं जिंकून झालेलं आहे. अशा प्रकारे मी हारलेली आहे, हा जिंकलेला आहे आणि हा मला 2000 रुपये देणार आहे असं आमचं झालेलं आहे, ठरलेलं आहे. सो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या चॅलेंजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉग पाहायला तर अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ह्याला कमेंट करा किती खाल्लं कसं. मला कमेंट करा, मी जिंकलोय. चला बाय.